हाय गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप चांगलेच असाल. तर बघा, आम्ही गेलो होतो फोनिक्स मॉलला. तर तिथं माझा मुलगा हट्ट करत होता की मला गेम खेळायचा आहे, गेम खेळायचा आहे, गेम खेळायचा. तर त्याच्या मामाने त्याला गेमचं म्हणजे कार्ड स्वॅप करून दिलं. तर बघा तो कसा कार वगैरे चालवतो आहे, रनअप म्हणजे असं आम्ही त्याला पाठवून चेअरअप करत होतो. आरो तो फर्स्ट आला असे करत करत मी व्हिडिओ काढत गेले. तर त्याने खूप असा एन्जॉय केला मॉलमध्ये. त्यांना परत माझ्या बहिणीचे मुलं पण होते, आम्ही सगळे होतो. तर तिथे एन्जॉय केल्याच्या नंतरून आम्ही ना विचार केला की बाहेर खायला जावं. तर त्याची बडबड चालूच होती, मम्मा इकडं खेळायचं, हे खेळायचं, ते खेळायचं. मग नंतरून त्याला ह्याच्यामध्ये बसवलं. त्याला हे काही व्यवस्थित जमलंच नाही खेळायला, पण तरी हट्ट करत होता, मम्मा मला ह्याच्यात बसव बसव. तर त्याच्यामध्ये त्याला बसवलं. तर बघा किती एक्सायटेड होता तो जाताना. आणि मुद्दामून ते दोघंजणं पण होते ना तिथे, 2 पोरं पण खेळायला. तर त्यांना मुद्दामून असं ठोकाठोकी करत होता. तर तुम्ही बघू शकताय बघा आता व्हिडिओमध्ये त्याचं दिसेल कसा तो ठोकाठोकी करत होता इकडून. म्हणजे त्यांना म्हणजे तो पण त्याला वाटत होता की हा गेम एकमेकाला असं ठोकायचाच, म्हणजे असं ठोकायचा म्हणजे एकमेकाला धक्का द्यायचाच आहे त्या ह्याच्याने. त्याला काही एवढं जमतच नव्हतं, तरी तो बसला त्याच्यामध्ये आणि खेळत होता. त्याला सारखा त्याचा मामा बोलत होता, "आरव गोल गोल फिरव, गोल गोल फिरव." तर मी त्याला म्हटले, "नको आहे बाबा गोल गोल, तिथं चक्कर वगैरे येईल त्याला." असं मी म्हटलं. तर तुम्ही बघा ते कसा टक्कर मारतो सगळ्या दोघांना पण. त्या बघा बघा सगळं सोडून त्यांच्याकडेच येत होता टक्कर मारायला. आणि ते जास्त करून त्या पोरीलाच टक्कर मारत होता, बघू शकताय तुम्ही बघा. त्याने खूप असा एन्जॉय केला मॉलमध्ये. मला तर खूप आवडला. तर तुम्ही पण एकदा जाऊन बघा फोनिक्स मॉलमध्ये, गेम झोनमध्ये. तर खूप असं एन्जॉय केला बघा. या माझ्या बहिणीची मुलगी तिला म्हणत, "दीदी जाते तू, दीदी जाते तू." ती बोलली, "नाही मला भीती वाटते." म्हणून ती कुठंच जात नव्हती. आणि ती स्लायडिंगची शिडी असते ना, त्याच्यावर पण ती खाली उभं राहिली नाही, घाबरत होती. "नको मला भीती वाटते" करत होती. तर खूप आम्ही मस्ती केली. तर तुम्ही बघा हा किती एन्जॉय करत होता. तुम्ही पण जा, तुमच्या मुलाला थोडासा वेळ द्या, बाहेर घेऊन जा. आपण तर सतत कामात असतो तर मुलांना वेळ देता येत नाही. तर ते खेळून झालं, त्याचं चालू होतं आता मला गाडीत बसायचं. तर ह्याच्यामध्ये दोघांना त्या दीदीसोबत त्याला तसंच बसवलं. तर त्याचा खेळ चालूच होता. नंतरून त्याला आम्ही त्या ह्याच्यामध्ये बसवलं बघा, ते गन असतं ना, ते गन शूटरचं, त्याच्यामध्ये बसवलं. तर त्याने त्याच्यात पण खूप एन्जॉय केला. आम्ही खूप म्हणजे खूप, मी व्हिडिओ काढण्यातच बिझी होते आणि तो खेळण्यामध्ये एक्सायटेड होऊन खेळत होता तो. त्याला असं वाटत होतं तिथून बाहेर यावंच नाही, खेळतच बसावं. आता बघा तुम्ही बघू शकताय आम्ही खूप एन्जॉय केला. आणि आम्ही सगळे मस्ती करत करतच म्हणजे येत होतो. असं म्हणजे कोणीच असं हे नाही, म्हणजे बोर वगैरे कोण नाही झालं. तर बघा तो कसा खेळतो, त्याला खेळायला येत नव्हतं तरी खेळतच होता, उगाचच खेळत होता. तर कसा वाटला माझा हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि मला सांगा ब्लॉगमध्ये, कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला भरभरून प्रेम करा, सपोर्ट करा माझ्या चॅनलला तुम्ही. असंच तुमचं प्रेम आशीर्वाद माझ्यावर राहू द्या. आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. तर जमलंच तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये माझे ब्लॉग कसे असतात, कसे नाही. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी अजून काहीतरी चांगलं दाखवेल. तर मला तुम्ही सपोर्ट करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू. गुड मॉर्निंग सगळ्यांना.